नेवासा एसटी आगारास नव्याने मिळालेल्या 5 नवीन लालपरी बसेसचे उद्घाटन आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले। शहरी व ग्रामीण भागाला जोडणारी लालपरी हे एकमेव साधन असून नेवासा तालुक्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी डेपोला जास्तीत जास्त गाड्या उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी यावेळी बोलताना दिली। यावेळी झालेल्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, माजी सभापती शंकरराव लोखंडे, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर काका शिंदे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, शिवसेनेचे नेवासा विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब वाघ, भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे, इंजिनियर सुनीलराव वाघ, निरंजन डहाळे, शिवसेनेचे युवा नेते अभिजित पोटे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे, युवा सेनेचे तालुका प्रमुख अजय डवले, डॉक्टर करणसिंह घुले, भाजपाचे युवा नेते मनोजभाऊ पारखे, अजितसिंह नरुला, माजी सरपंच सतीश गायके, बसस्थानक प्रमुख ज्ञानेश्वर मुरदारे, विमा कंपनीचे अधिकारी किशोर गारोळे व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी नेवासा आगाराचे व्यवस्थापक प्रशांत होले यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले। प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिलराव ताके पाटील यांनी नेवासा हे तीर्थक्षेत्राची भूमी असल्याने अधिकाधिक गाड्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमची मागणी होती, त्यास आज यश मिळत असल्याचं सांगितलं। यावेळी झालेल्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी नेवासा प्रेस क्लबचे मार्गदर्शक गुरुप्रसाद देशपांडे, ॲडव्होकेट अशोक करडक, अध्यक्ष मोहनराव गायकवाड, भास्कर कनगरे, राजेंद्र मते, निरंजन डहाळे, शिवसेना ओबीसी सेलचे प्रमुख अमोल घोडके, अल्ताफ पठाण, रहमान पिंजारी, एसटी आगाराचे राकेश सोनवणे, राजेंद्र मुथा, राजेश कडू, आम आदमी पार्टीचे ॲडव्होकेट सादिक शिलेदार, संदीप आलवणे, विठ्ठल मैदाड, अनिल शिंगी, बंडू शिंदे, सचिन कडू, पोपट शेकडे, महायुती मीडिया प्रमुख आदिनाथ पठारे, ज्ञानेश्वर जाधव, अंबादास रोडे, आमदार लंगे यांचे स्वीय सहाय्यक सुनील मोरे, एसटी डेपोचे कर्मचारी तारानंद फोलाने, रमेश दाणे, ज्ञानेश्वर आगळे, मोहन मोरे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, नेवासकर नागरिक उपस्थित होते। प्रवासी उपस्थित होते। एसटी आगाराचे वासुदेव आव्हाड यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। 5 एसटी बसेस या ठिकाणी रात्री दाखल झालेल्या आहेत आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आपले प्रभाकर काका शिंदे साहेब, आपल्या तालुक्याचे तहसीलदार बिराजदार साहेब, आपले डेपो मॅनेजर माननीय होले साहेब, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिलरावजी ताके, बाळासाहेब पवार, सर्व नागरिकांच्या गरजा भागवण्याची जबाबदारी निश्चितपणाने आमदारांवरती असते। याची जाणीव ठेवून आपल्याला काम करायचं आहे। अनिलरावने अनेक मागण्या इथं केलेल्या आहेत, खूप गैरसोयी आहेत, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, अनेक विषय या ठिकाणी आहेत। परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, आजचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कामं चालू असताना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मदतीनं देखील आपल्या तालुक्यामध्ये आहे। अनेक रस्त्यांचे प्रश्न आहेत, अनेक विषय आहेत आणि म्हणून हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित त्या ठिकाणी काम करायचं आहे। कोणी काय केलं याच्यापेक्षा हा सामुदायिक प्रयत्न आहे। सर्वांची मागणी होती की आपल्या तालुक्याला नव्या कोऱ्या बसेस मिळाव्यात, विशेष करून आमच्या महिला भगिनी जास्त प्रवास त्यांचा बसेसने आहेत आणि म्हणून आपल्याला प्राथमिक 5 बसेस मिळालेल्या आहेत। आपली मागणी तर तशी 20 बसेसची आहे आणि मी जाहीरपणानं सांगतो की आपल्याला भविष्य काळामध्ये लवकरात लवकर दुसरा लॉट चांगल्या पद्धतीनं ज्या बसेस खरेदी होतील तर माझे देखील प्रयत्न राहणार आहे की परत एकदा आपल्याला एक दुसरा लॉट लवकरात लवकर येऊन आपला जो जुन्या बसेसचा लोड आहे, खूप जुन्या बसेस म्हणजे मला तर वाटतं स्क्रॅपमध्ये काढायसारखा विषय काही बसेसचा झालेला आहे आणि म्हणून आमचे चालक वाहक यांची बी एक रिस्क आहे आणि म्हणून आपल्याला एक चांगलं काम आदरणीय आपल्या मंत्री महोदय यांच्या माध्यमातून आपल्याला खूप बसेस या ठिकाणी अरुण सरनाईक साहेबांच्या माध्यमातून मिळालेले आहेत। मी त्यांची कमीत कमी या 5 बसेससाठी 10 वेळेस भेट घेतली। दर राऊंडला कॅबिनेटला गेल्यानंतर त्यांची पहिली भेट घ्यायची, मग इतर कामं पाहिजे आणि म्हणून
थोडं आपल्याला ॲडजस्टमेंट करून लवकर या 5 बसेस मिळालेल्या आहेत. अनेक बसेसची आपली मागणी आहे. तहसीलदार साहेब आहेत. अनेक प्रश्न इतरही आमच्या गोरगरीब वंचितांच्या आहेत. त्यामध्ये कुपनाचे प्रश्न आहेत. काही आमच्या निराधार योजनेचे फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण लवकरच एक चांगल्या पद्धतीचं कुठंतरी एका मंगल कार्यालयात सर्व खात्याचे अधिकारी एकत्रित बोलून पूर्ण 3, 4, 5 तास वेळ देऊन आपल्या तालुक्याचा जनता दरबार घेऊन तिथं ज्या ज्या समस्या आहेत, वेळ पडली तर आपल्याला जिल्ह्याचे अधिकारी आणि सर्वांना आपण त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत. काही सूचना चांगल्या असल्या तर त्या स्वीकारणारा मी एक लोकप्रतिनिधी आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.